हाय गाईज, पण आता रायगडून निघत आहोत. सुंदर असं क्लायमेट, खूप सुंदर क्लायमेट आहे. बघूया, पाऊस भरून आलाय, धुका पण आलाय. बघूया आता, गर्दी पण आहे थोडी फार, जास्त नाही पण आहे. हा माझा मित्र विशाल. विशाल इकडे वगैरे आता आपण आलो आहे आपली महाराजांच्या काळामध्ये बाजारपेठ बघत आहोत. खूप फॉग आहे, खूप धुक्का पडला आपल्या इथे यावर. पुढे बघा सुरू होत आहे बाजारपेठ. ही आपल्या महाराजांच्या काळामधली बाजारपेठ. त्या काळामध्ये पण कशी बाजारपेठ होती आपण समजू शकतो. पूर्ण पहिले कौलारू असं बांधकाम असायचं. कसा नजर असेल त्या काळामध्ये, काय दृश्य असेल. खूप सुंदर, किती मोठी बाजारपेठ होती. काय महाराजांचा आपला माइंड असेल, आपली महाराजांचे सहकारी आणि इंदुरकरांनी पण काय माइंडमध्ये अटॅक केला असेल. हा किल्ला बघू शकतो आपण. तो आपण महाराजांच्या राजवाड्याचा प्रवेशद्वार हा दिसतो. आपल्या घरचा दृश्य किती धुका आहे. महाराजांचा स्मारक आहे ते, तिथं किती फॉग बघू शकतो आपण. पुढे येऊ ना मी. आता आपण बघत आहोत आपल्या राजांचा राज दरबारचा प्रवेशद्वार. तिथे आपण आलो आहोत. राजांचा राज प्रवेशद्वार शकतो कसं असते. बांधकाम सुंदर असं. इथे राजदरबार असेल त्या काळामध्ये, राजांच्या काळामध्ये पूर्ण राजदरबार असतो तिथे. पाण्याचं कसं स्मारक, राजदरबारात स्मारक. तो आपण राजदरबारातला किती मोठा सुंदर असा रायगड. आपल्या राजांनी तिथे का राज्याभिषेक केला त्याचा सुंदर असं तेच उदाहरण आहे. दृश्य असतं रायगडावर, म्हणून त्यांनी त्या काळामध्ये राजांनी आपली रायगड स्वीकारली होती. हा राजवाडा आहे मित्रांनो आपला, रायगडावरचा राजांचा राजवाडा. ते राजवाडा होतं पहिले पूर्ण, तिथे राजे राहायचे. पूर्ण हा राजवाडा आहे. बघू शकतो आपण राजांचं राजवाडा.
राज दरबारामध्ये आपले मंत्री होते त्यांचे रूम्स असायचे तेव्हाचे मंत्र्यांचे क्वार्टर बघू शकतो. पूर्ण 6 राण्यांचे रूम होते महाराजांच्या. एक राणी आपली खाली राहायची जिजाऊ माताची सेवा करण्यासाठी. पूर्ण हे त्यांचे क्वार्टर होते. इथे कैद असायचे. कधी कोणी काही केलं गुन्हा केल्यानंतर इथे कैदी जेलमध्ये लॉक असायचे. राणी 6 राण्यांचे 6 कोटाचं एक फर्स्ट कोट इथे राणी राहायची आपल्या राजांची. इथे पुढे हिरकणी बुरुज इकडे पाहिलं तर आपण या साईडला हिरकणी बुरुज चाला. मी पण ब्लॉग एंड करतो आता. ब्लॉग एंड करतो. आता उतरत आहोत.